तर नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण आय व्ही कॅन्युलेशन प्रोसिजर पेशंट्सवरती परफॉर्म करत असतो, पण त्याची कलर कोडिंग कशी असायला पाहिजे, ॲक्च्युअलमध्ये ती प्रोसिजर कशी असायला पाहिजे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, तर ते आज बघूया. तर आपल्या 30 डेजच्या सिरीजमध्ये आज आपला टॉपिक आहे आय व्ही कॅन्युलेशन. तर सर्वात पहिले बघूया डेफिनेशन काय असते. सर्वात पहिले बघूया डेफिनेशन काय असते आय व्ही कॅन्युलेशनची. तर बेसिकली आय व्ही कॅन्युलेशन म्हणजे इन्सर्शन ऑफ कॅन्युला इंटू द वेन और इंटू द प्रॉपर ॲट प्रॉपर साईट, तर ते असते आय व्ही कॅन्युलेशन. तर याचे पहिले आपण कलर कोडिंग बघूया, जे की बेसिकली सगळ्यांना माहितीच असते, तरी पण एकदा रिवाईज म्हणून बघूया. तर ऑरेंज कलर काय असते, ऑरेंज कलरची साईज जी असते त्याचा किती असतो 14 गॉज, जी म्हणजे गॉज असणारी साईज, आणि त्याचा फ्लो रेट किती असतो सगळ्यात जास्त 280 to 300 ml पर मिनिट असणार आहे. ग्रे कलरची साईज किती असायला पाहिजे, तर 16 गॉजचा फ्लो रेट किती आहे 200 ml पर मिनिट. ग्रीन कलरची साईज किती आहे 18 गॉज आहे, आणि त्याचा फ्लो रेट किती आहे 90 ml पर मिनिट आहे. जनरली समजा RTA पेशंट्स आहेत किंवा OTमध्ये जास्त ब्लड लॉस झालेला आहे किंवा डिलिव्हरी होणार आहे, त्या सिच्युएशन्समध्ये आपण ग्रीन कलरचा कॅन्युला जनरली इन्सर्ट करत असतो. मॅक्झिममली ग्रीनपर्यंतच असतो, पण ऑरेंजला आपण एक्स्ट्रीम सिच्युएशन्समध्ये यूज करत असतो. मॅक्झिममली ग्रीनच असतो. पिंक 20 गॉज साईज आहे, तर त्याचं 60 ml पर मिनिट आहे. ब्ल्यूमध्ये 22 गॉज आहे आणि त्याचं फ्लो रेट किती आहे 33 ml पर मिनिट आहे. येल्लोसाठी किती साईज आहे 24 गॉज आहे, तर तो येलो कलर आहे आणि 20 ml पर मिनिट आहे. हे जनरली आपण पेडियाट्रिक्समध्ये यूज करतो. पर्पल कलर किती 26 गॉज साईज आहे आणि 16 ml पर मिनिट, सगळ्यात कमी फ्लो रेट आहे. तर सिम्पली आहे, जसं जसं साईज वाढत जाणार तसं त्याचं फ्लो रेट कमी होणार. कलरमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो याची ट्रिक OGGPBYP, आणि दोन याची साईज वाढत जाणार. स्टार्टिंग होणार 14 पासून लास्टला 26 साईज असणार. तर त्यानंतर आता बघूयात की याचं सिलेक्शन कसं करायला पाहिजे आय व्ही कॅन्युलाचं. आय व्ही कॅन्युलाचं सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला त्याचं फ्लो रेट, ऑब्विसली फ्लो रेट पहिले कन्सिडरेशनमध्ये घेणार आपण. नंतर पेशंटचं एज काय आहे ते एजनुसार, नंतर कंडिशन ऑफ पेशंट, म्हणजे RTAचा पेशंट आहे का की नॉर्मल पेशंट आहे जो की ॲडमिट होते किंवा आय फ्लूइड रिसक्सिटेशन करायचे, अशा सिच्युएशननुसार आपण त्या आय व्ही कॅन्युलाचं सिलेक्शन करणार. पेशंटच्या व्हेन्स कशा आहेत, खूप बारीक व्हेन्स असतील, ओल्ड एज आहे, स्किन प्रॉपर नाही आहे, तर मग आपण तिथं दुसरी व्हेन लावेपर्यंत एखादी छोटी व्हेन पहिले इन्सर्ट करणार, नंतर मग आय व्ही कॅन्युला बिग इन्सर्ट करणार. तर मोस्ट कॉमन साईट्स काय असणार आय व्ही कॅन्युलेशनच्या, तर डॉर्सल व्हेन ऑफ हँड्स असणार आहे, सिफॅलिक व्हेन आहे, आणि हे बेसिलिक व्हेन आहे, मीडियम क्युबायटल व्हेन आहे, आणि फोरआर्म व्हेन आहे. जनरली फोरआर्मच्या व्हेन्समधले जनरली आपण प्रिफर करतो. सगळ्यात मोस्ट कॉमन डॉर्सल व्हेन ऑफ हँड्स आहे, सगळ्यात मोस्ट कॉमन आहे. आता कॉन्ट्राइंडिकेटेड किंवा आपण कुठं व्हेन्स जे आहे किंवा आय व्ही कॅन्युलेशन कुठं परफॉर्म नाही करायला पाहिजे, जॉईंटच्या ठिकाणी, मुव्हेबल पार्ट्समध्ये, डॉमिनंट हँडमध्ये. जनरली पॉसिबली जर होत असेल की डॉमिनंट हँडमध्ये आपल्याला व्हेन नाही टाका, आय व्ही कॅन्युलेशन आपण परफॉर्म नाही करायला पाहिजे. तर आता आपण बेसिकली हे सगळं बघितलं की याचं बेसिकली डेफिनेशन काय, कलर कोडिंग कसं आहे, सिलेक्शन कसं करायचं, मोस्ट कॉमन साईट्स कोणत्या आहे, आणि कुठं आपण जनरली नाही लावायचं आय व्ही कॅन्युला. तर आता बघूया त्यानंतर प्रोसिजर काय असणार आहे, इक्विपमेंट्स कोणते लागणार आहे, नर्सिंग केअर आपण काय देणार, आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपला कॉम्प्लिकेशनचा आहे. तर बघूया पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, जसं की आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलं होतं की आपल्या ॲक्च्युअलमध्ये आय व्ही कॅन्युलेशन, इंट्राव्हेनस कॅन्युलेशनची डेफिनेशन, ते आपण कलर कोडिंग कसं आणि कुठं कोणत्या व्हेन्समध्ये आपण इन्सर्ट करतो, कोणत्या कंडिशन्समध्ये आपण इन्सर्ट करायला पाहिजे, कुठे इन्सर्ट नाही करायला पाहिजे, आणि आता आपण बघणार आहेत की इक्विपमेंट्स कोणते लागतील, त्याला ॲक्च्युअलमध्ये प्रोसिजर काय आणि नर्सिंग केअर काय आहे. तर इक्विपमेंट्स काय लागणार आहेत आपल्याला, आय व्ही कॅन्युला लागणार ऑब्विसली प्रॉपर साईजचं त्यानंतर टॉर्निकेट लागेल, किडनी टे लागणार, ॲडेसिव्ह टेप, आय व्ही सेट, सिरिंज विथ NS, स्टेराइल लोज आणि स्पिरिट स्वाईप. हे सगळे इक्विपमेंट्स तर आपल्याला ऑब्विसली लागणारच आहे. त्याच्यासोबतच आपल्याला आता प्रोसिजर, ॲक्च्युअलमध्ये आता ही प्रोसिजर कशी प्रॅक्टिकल आहे, बट आपण थोडंसं आता थेरॉटिकली पण बघूया. एखादा व्हिडिओ आपण त्या प्रॅक्टिकलवरती पण जरूर टाकूया. तर आता बघूया की पहिले ऑब्वियस आपल्या कोणत्याही प्रोसिजरमध्ये आपण एक्सप्लेन प्रोसिजर टू द पेशंट्स असं म्हणत असतो. त्यानंतर वॉश हँड्स अँड वेअर ग्लोव्ज, अप्लाय टॉर्निकेट. ऑब्विसली पहिले हँड वॉश करायचं, मग टॉर्निकेट हे करायचं, टॉर्निकेट अप्लाय करायचं. सपोज टू बी असं टॉर्निकेट अप्लाय केला, मग आपल्याला व्हेन्स दिसणार, सिलेक्ट अँड क्लीन द व्हेन. सपोज टू आपल्याला
कोणते एक प्रॉपरली व्हेन दिसली आणि त्यामध्ये आपल्याला इन्सर्ट करायचे. इन्सर्ट कॅन्युला बायवेला 15 to 30 डिग्रीनं आपण ते इन्सर्ट करायचे. ऑब्झर्व द फ्लॅशबॅक ऑफ ब्लड, हे बायवेलचा MCQ आहे, हा मॅक्झिमम वेळा विचारला जातो. फ्लॅशबॅक बघायचं आपल्याला, ब्लड आले का, ब्लड आलं तसंच आपल्याला काय करायचं, कॅन्युला रिमूव्ह करून टाकायचं आहे. म्हणजे ॲडव्हान्स दी कॅन्युला अँड रिमूव्ह दी स्टिलेट. स्टिलेट रिमूव्ह करायचे, कॅन्युला तिथेच ठेवायचं आहे. कॅन्युला प्लास्टिक पोर्शन असणारे स्टिलेट रिमूव्ह करून टाकायचं. मग आता ते कॅन्युला एस्टॅब्लिश झालं आहे तर टॉर्निकेट रिमूव्ह करा आणि फ्लश करा याने. आता बघूयात की नर्सिंग केअर काय असायला पाहिजे. ऑब्व्हियसली याच्यामध्ये आपल्याला असेप्टिक टेक्निक मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला ग्लोव्ज वेअर करावे लागणार आहेत. ग्लोव्ज घालून आपल्याला त्यानंतर आता काही काही वेळा ते त्याच्यावरती आपण जे स्टिकिंग अप्लाय करतो डायनाप्लास्ट वगैरे ते खराब झालेले असतात, तर ते चेंज करणं गरजेचं आहे. आणि कॅन्युला पण कधी कधी रिमूव्ह करावं लागणार आहे, कारण की आपल्याला तिथं जर इन्फेक्शन झालेलं बघायला मिळालं तर ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. आता हे इन्फेक्शन कशामुळे होईल, तर नेक्स्ट आपला टॉपिक याच्याच रिलेटेड आहे, ते म्हणजे कॉम्प्लिकेशन्स ऑफ IV कॅन्युलेशन. तर चला मग बघूया आता IV कॅन्युलेशनचे कोणते कोणते कॉम्प्लिकेशन असतात ते. तर मित्रांनो, आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलं होतं की IV कॅन्युलेशन प्रोसिजर कशी आहे, ती कशी परफॉर्म करायची, त्याची कलर कोडिंग कशी आहे, कोणत्या वेन्समध्ये इन्सर्ट करायचं, तर त्याचे MCQs पण आपण आता बघून घेऊया याच भागात. तर मोस्ट कॉमन प्रिफर्ड वेन फॉर IV कॅन्युलेशन इन ॲडल्ट्स among given options: बेसिलिक वेन, सिफेलिक वेन, मिडियल क्युबाटल वेन. मिडियन क्युबाटल वेन, जी क्युबाटल फोसा आपल्याला माहिती आहे, क्युबाटल फोसाची तर मिडियन क्युबाटल वेन ही सगळ्यात मोस्ट कॉमन प्रिफर्ड वेन असणार, जी की आपण ॲडल्ट्समध्ये इन्सर्ट करणार आहेत. तर अँगल ऑफ निडल, सेकंड क्वेश्चन बघूयात. अँगल ऑफ निडल इन्सर्शन ड्युरिंग IV कॅन्युलेशन 10 to 30 डिग्री, म्हणजे 10 to 30 डिग्री म्हणजे जवळपास आपल्याला त्या अँगलमध्ये इन्सर्ट करायचं आहे IV कॅन्युला. तर द मोस्ट कॉमनली युज्ड इन ॲडल्ट्स IV फ्लूइड. IV कॅन्युलेशनसाठी मोस्ट कॉमनली ॲडल्ट्समध्ये 18 गॉजची निडल यूज केली जाते. 18 गॉजचा कलर कोणता असतो, तर ग्रीन कलर असतो. जसं की मी इथं लिहिलेलं आहे, शॉर्टमध्ये आपली ट्रिक बघितलेली होती आपण. पहिले जे स्टार्टिंगला सांगितली होती, ऑरेंज, ग्रे, ग्रीन, पिंक, ब्ल्यू, येलो, पर्पल. 14, 16, 18, 20, 22, 24, 26. इथं 230 to 300 पर्यंत ml/min एवढा फ्लो होता आणि खाली येते ते मग कमी होत होता. आता बघूया, टॉर्निकेट शुड बी अप्लाइड. या ऑप्शन्सपैकी कोणता असेल? अबो दी एल्बो, अबो दी रिस्ट, अराउंड दी इन्सर्शन साईट, 5 to 10 सेंटीमीटर अबो दी इन्सर्शन साईट. तर जी पण आपली इन्सर्शन साईट असेल त्याच्या 5 to 10 सेंटीमीटर अबो आपण इन्सर्ट करायला पाहिजे किंवा टॉर्निकेट बांधायला पाहिजे. IV कॅन्युलेशन व्हेन रोलिंग कॅन बी प्रिव्हेंटेड बाय फिक्सिंग व्हेन डिस्टली. आता व्हेन्स जे असतात एकमेकावरती ओव्हरलॅप होऊ शकतात आणि आपण जेव्हा प्रिक घेतो त्यावेळेस त्या व्हेन रोलिंगमुळं व्हेन रप्चर होऊ शकते. ते आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो? फिक्सिंग व्हेन्स डिस्टली. विच कंडिशन कॉन्ट्राइंडिकेटेड फॉर IV कॅन्युलेशन? इडिमा असेल तर आपण स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड करतो IV कॅन्युलेशनला. तर तुमच्यासाठी उद्यासाठी एक होमवर्क आहे. होमवर्क ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट्समध्ये जरूर याचा आन्सर द्या की आफ्टर हाऊ मेनी ड्युरेशन वी शुड रिमूव्ह ऑर रिप्लेस दी कॅन्युला. एकदा आपण कॅन्युला इन्सर्ट केल्यानंतर पेशंट आपल्याकडे IPD आहे आणि आपण तो कॅन्युला किती वेळानंतर रिमूव्ह करायला पाहिजे याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की द्या. आणि भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये, याच्या पार्ट 2 मध्ये, कॉम्प्लिकेशन्स ऑफ IV कॅन्युलाच्या पार्टमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.